दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोघ सिद्ध मुंजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कांबळे, सचिवपदी श्रीकांत हाले तर कार्याध्यक्षपदी मधुकर राठोड यांची निवड करण्यात आली। रेवण सिद्ध मेंढगुदले यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली। या बैठकीमध्ये अमोघ सिद्ध मुंजे यांची निवड करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली। यावेळी अमोघ सिद्ध मुंजे यांची निवड होताच त्यांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्ष म्हणून अमोघ सिद्ध मुंजे, उपाध्यक्ष एमके न्यूज चॅनलचे मल्लीनाथ कांबळे, सचिव श्रीकांत हाले, सहसचिव नारायण घंटे, कार्याध्यक्ष मधुकर राठोड, खजिनदार राजकुमार वारे, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद जवळकोटे, जाकीर शेख यांची निवड करण्यात आली। तसेच सल्लागार म्हणून राजकुमार सारोळे, नंदकुमार वारे, आमसिद्ध बनकोरे, पंचप्पा धनशेट्टी, संजीव विंगळे, बिसल सिद्ध काळे, आनंद बिराजदार, प्रभू पुजारी, इरण्णा गंचिनकोटे यांची देखील सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे। आज पत्रकार दिनानिमित्त आज पत्रकार असोसिएशनच्या वतीनं आज त्यांचे पत्रकार अध्यक्षपद व पूर्ण पदाधिकारी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचं पूर्ण आभारी मानतो व असेच त्यांनी शेतकरीसाठी जरा पुढच्या काळात शेतकरीसाठी त्यांनी लढत राहावं। जे पत्रकार आहेत बंधू आहेत त्यांनी शेतकरीसाठी लढलं तर किसानच्या वर सगळं चालणार आहे। किसान आहे तर सगळं आहे। ह्याच्यावर जर त्यांनी चालले तर आपण सगळे जगू शकतो। किसान नाही तर काय जगू शकत नाही। सोनं खात नाही या पैसा खात नाही, कोणी बिल्डिंग बांधू दे काय बांधू दे काय फरक पडणार नाही। किसानच्या वर सगळं आहे। किसानचं आज किती तर परिस्थिती आहे ना, रात्रीची लाईट आहे, परत आज काळोख्यात जातो माणूस, किती तर तो मेहनत करतो, रात्री डोळं ना डोळं त्याला डोळा लागत नाही, एवढ्या रात्री त्याने पाणी देऊन तो पीक आणून आपल्याला पीक घालवतो। तर त्यांचा आपण आतापर्यंत प्रयत्न करत आलेला आहे आणि लास्ट पर्यंत आपण प्रयत्न करू मरेपर्यंत। किसानचं हे आणि सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचा असेच पुढे वाटचालची शुभेच्छा देतो आणि हेच थांबतो। इन्कलाब जिंदाबाद। माझं नाव श्रीकांत शरणप्पा हाले, राहणार औराद, आणि आज बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आमचे संघटनेचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेंढगुले सरांनी जी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली व निवड झाल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचे आमचे मंद्रुपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आमच्यावर प्रेम दाखवलं, आम्ही हे प्रेम कधीच विसरू शकत नाही। जसं आमचे मंद्रुपचे सगळे अखिल भारतीय संघटनेचे जे काही पदाधिकारी सदैव शेतकऱ्यांच्या मागे राहतात आणि आज आमच्या हृदयाला एकच म्हणजे ठेस पोचत आहे की ते आमच्या टीम मधले म्हणा किंवा आमचा दक्षिण तालुक्याचा एक हृदयस्थान आदरणीय झळके डॉक्टर आज जर आमच्यामध्ये असते तर अजून जर ह्या कार्यक्रमाला शोभा आली असती। आणि आज झळके डॉक्टरला आम्ही सदैव मिस करतो सगळेजण, आणि त्याच अनुषंगाने आमचे अखिल भारतीय किसान सभेचे मंद्रुपचे सगळे पदाधिकारी, आमचे याशीन मकानदार भाई असतील, आमचे जावेद आवटे साहेब असतील, परत आमचे भैया असतील, हे सगळे जे टीम आहे हे अतिशय सुंदरपणे काम करतात तालुक्यात। कारण का ह्या टीमला मी जवळजवळ नाही म्हणलं तर 15 वर्षापासून ओळखतो आणि त्याच अनुषंगाने हे सगळे टीम एकत्र आज मी प्रथमतः सगळ्यांना बघितलो। कारण का जास्तीत जास्त फोकसमध्ये झळके डॉक्टर राहायचे आणि याशीन मकानदार साहेब राहायचे आणि आवटे साहेब राहायचे, पण आज तुम्ही जे आम्हाला जे दिलंय हे मोल नाही, हे अनमोल आहे। जे तुम्ही आम्हाला प्रेम दाखवलंय आणि मी दक्षिण सोलापूर असोसिएशनचे जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव तुमच्या चांगल्या कामासाठी तुमच्या पाठीशी राहू। आणि एवढं बोलून इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल तसेच इतर नूतन पदाधिकारी या सर्वांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष जावेद आवटे, त्यांचे सर्व सहकारी, तसेच ग्रामपंचायत सदस्य याशीन मकानदार, बबलू मकानदार, हरून मकानदार, आरिफ शेख, पैगंबर नदाब यासह सर्व मित्र परिवारांनी आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून व आमच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल या ठिकाणी सत्कार केलेला आहे। या माध्यमातून त्यांनी पत्रकार, शेतकरी आणि सर्व नागरिक यांचा जो या ठिकाणी मिलाप आहे
तो दाखवण्याचा या ठिकाणी एक योगायोग म्हणून प्रयत्न केलेला आहे. आम्ही सर्व नूतन पदाधिकारी, आमचे संस्थापक अध्यक्ष रेवणसिद्ध मेंढगुदले या सर्वांकडून आमचे जावेद आवटे, याशीन मकानदार व सर्व त्यांचे मित्र परिवार या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि असंच उत्तरोत्तर आमच्या सर्व पत्रकारांबरोबर त्यांचं ऋणानुबंध राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी माझं निवड झाल्याबद्दल मी प्रथमतः संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो. आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती असल्या कारणाने आज पत्रकारांचा एक सत्कार सभा आयोजित करण्यात आला होता आणि तसेच पदाधिकाऱ्यांचा पण निवड करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये माझं उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो.